2010 एंड 2011 बिगनिंग माझं एक मेजर ॲक्सिडेंट झाला होता आणि तो पिरियड माझं बेडरिडन होते मी आणि खूपच मोठा सेटबॅक होता आयुष्यामध्ये. माझ्या करिअरला ब्रेक लागला होता. मुली लहान होत्या, त्या घाबरल्या होत्या, मी घाबरले होते. मला थोडासा स्वतःसाठी वेळ देणं गरजेचं होतं, कारण सारखं झाशीची राणी होऊन आपण प्रूव्ह करत असतो, स्वतःला सिद्ध करत असतो, पण तिथे थोडासा विचार करण्यासाठी मी थांबले होते. स्वस्थ बसायची सवय नाही म्हणून मग काय करायचं. सो असं वाटलं की चलो लेट्स गिव्ह बॅक टू द सोसायटी. आपण व्हॉलंटिअरिंग करू, काही NGOजना सपोर्ट करू, अशी ती सुरुवात झाली होती. आणि सो त्याच्यामध्ये काही बाइंडिंग येणार नाही आपल्या वेळेवरती आणि वी कॅन दिस इज समथिंग विच आय वुड लाईक टू डू. आणि म्हणून मी सोशल सेक्टर एक्सप्लोअर करायला सुरुवात केली. आधी व्हॉलंटिअरिंग करायला लागले काही NGOजमध्ये, की जाऊन ते बॅग्स भरा आणि डिस्ट्रीब्यूट करा, शाळेच्या बॅगा. मग कुठे बऱ्याच ठिकाणी मी वेगवेगळं ट्राय केलं, वॉज नॉट फिटिंग इन. मग असं लक्षात आलं, चला काही मैत्रिणींना घेऊ, आपण काहीतरी करून बघूयात. मग तेव्हा आम्ही एक शाळा सिलेक्ट केली इथेच पांडवनगरमध्ये, आणि जिथे कम्युनिटीमधली सगळी मुलं मुली येतात आणि बेसिकली सफाई कामगार किंवा ड्रेनेज आणि ह्या सगळ्या गोष्टी जे कॉर्पोरेशनचे वर्कर्स आहेत त्यांची सगळी मुलं त्या एरियामध्ये, ती कम्युनिटी तिकडे राहते. सो तिथे आम्ही जाऊन प्रिन्सिपलना भेटलो. त्यांना म्हटलं की आम्ही काय करू शकतो, काय प्रॉब्लेम्स आहेत तुमचे. तर ते म्हटले की मुलींचा फोकस नाही आहे, मुलींना ना डिस्ट्रॅक्ट होतात किंवा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, आणि वडिलांचा ॲडिक्शनचा प्रॉब्लेम खूप असतो, त्याच्यामुळे फायनान्शियल प्रॉब्लेम्स येतात आणि मग त्याचा इम्पॅक्ट मुलांवरती होतो. तर या 2 गोष्टींवरती मग आम्ही असा विचार केला, लेट्स गो टू द बेस्ट. आम्ही योगा, प्राणायाम वगैरे पहिली गोष्ट असं ठरवलं की मुलींना मेडिटेशन वगैरेचे क्लासेस घेऊयात फॉर देम टू अंडरस्टँड. आणि सेकंड वी थॉट की आपण एक ॲडिक्शनसाठी कॅम्प्स घेऊयात पेरेंट्सचे त्या कम्युनिटीमध्ये. तसे 2 गोष्टी आम्ही आयडेंटिफाय केल्या मैत्रिणींनी मिळून. आम्ही आपल्या गेलो सकाळी फर्स्ट पिरियडला सुरुवात व्हायच्या आधी, वी गॉट इन द बेस्ट ऑफ योगा ट्रेनर्स आणि एव्हरीथिंग. आणि आम्हाला वाटलं क्या बात आहे, वी आर सॉल्विंग अ प्रॉब्लेम. आणि योगाचं पहिलं सेशन सुरू झालं आणि तेव्हा मेडिटेशन सुरू केलं, प्राणायाम सुरू केलं आणि विदिन अ फ्यू मिनिट्स जवळपास 7-8 मुली चक्कर येऊन पडल्या. इट वॉज व्हेरी व्हेरी मूविंग फॉर अस. आणि तेव्हा लक्षात आलं की मग का असं होतंय. तर प्रॉब्लेम हा होता की वडील उशिरा येतात, दारू पिऊन येतात, घरी काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, व्हायलन्स असतो. त्याच्यानंतर ते सकाळी वडील उठल्यानंतर 2-5 रुपये काय असतील ते देतील, ते मग दूध घेऊन येणार, चहा बनवणार आणि मग काहीतरी खाऊन पिऊन येणार मुलं शाळेमध्ये. आणि बरेचदा असं होतं की वडील उशिरा उठतात आणि शाळेची वेळ आहे, त्यामुळे उपाशीपोटी मुली येतात. आणि त्या पहिल्या पिरियडमध्ये त्यांना त्यात आम्ही मेडिटेशन, म्हणजे वी थॉट वी आर डुईंग अ ग्रेट जॉब, क्या बात है, पण द प्रॉब्लेम वॉज समथिंग एल्स. त्यांचा हा प्रॉब्लेम सोडवायची गरज होती. त्यामुळे म्हणजे सकाळी एक मील किंवा स्नॅक त्यांना शाळेमध्ये प्रोव्हाइड करणं आल्या आल्या, ही खरी त्यांची गरज होती. आणि आम्ही काहीतरी वेगळंच त्यांना शिकवायला जात होतो, जे आम्हाला वाटत होतं योग्य. मग आईवडिलांचं जेव्हा डिएडिक्शनवरचे काही कॅम्प्स घेतले, तेव्हा एकतर आईवडील येतच नाहीत. म्हणजे मी 2 क्लासेसमध्ये काम करते. एक म्हणजे IB स्कूल्स, केवढ्याला फिया देऊन पेरेंट्सना शाळा चालवायची असते, मला माहीत नाही का. आणि दुसरे म्हणजे ही कम्युनिटीमधले की पालक म्हणतात, अहो आमचं रोजचं जेवण टेबलवरती आणणं ही आमची प्रायोरिटी आहे, मुलांना ठेवायचं शाळेत तर ठेवा, नाही तर पाठवून द्या, आम्ही नाही येऊ शकत शाळेमध्ये. पण तरीसुद्धा आम्ही काही कॅम्प्स कम्युनिटीमध्ये जाऊन घेतले. तेव्हा काही लोक उभी राहून म्हटली की अहो आम्ही ड्रेनेज साफ करतो ताई, शुद्धीत असताना तुम्ही एकदा तरी उतरून दाखवा तिकडे, काय कसं शक्य आहे ते. त्यामुळे तुम्हाला काही आम्हाला शिकवायला वगैरे येऊ नका, आमची मुलं शिकतायत, काय होतंय ते आमचं आम्ही बघू, तुम्ही आम्हाला अक्कल शिकवायला येऊ नका. हे जेव्हा ग्राउंड लेवल फीडबॅक्स जेव्हा मिळतात, तेव्हा असं लक्षात येतं, अरे हुज पर्पज इज बिंग सर्व. दॅट वॉज माय फर्स्ट अलार्म बेल की नाही, सोशल सेक्टरमध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर पहिला कोण स्टेक होल्डर आहे, त्याचे नेमके प्रश्न काय आहेत, त्याच्याभोवती सोल्युशन्सची काय गरज आहे. मला येतं आहे म्हणून आय एम केपेबल ऑफ डुईंग दिस, सो आय एम गिविंग यू. म्हणजे नंतर डॉक्टर शिरीषासाठी नेहमी म्हणतात की अगं पेशंट क्लायंटची गरज ओळखायला शिका. की म्हणजे मूल किंवा पेशंट म्हणते की मला तहान लागली आहे, मला पाणी पाहिजे, आणि आपण म्हणतो नाही 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 माझ्याकडे पुरणपोळी आहे, हां नाही पाणी नाही आहे माझ्याकडे, पण माझ्याकडे सँडविच आहे. तहान लागली आहे ना समोरच्याला, ते नक्की काय आहे हे ओळखणं सोशल सेक्टरमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मगच आपण त्याच्याभोवती प्रॉब्लेम आयडेंटिफाय, आपण कंप्लेंट्समध्ये अडकतो, पण तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला तर त्याच्यावरती सोल्युशन्स क्रिएट करता येतात, जे लाँग लास्टिंग असावेत, जे फ्युचरिस्टिक असावेत, स्केलेबल असावेत. सो हा माझा पहिला धडा मी शिकले जेव्हा मला
सोशल सेक्टरमध्ये काम करावं असं आतून वेळ होता, वाटत खूप होतं पण वेळ होता आणि तेव्हा पहिले माझे खाडकन डोळे उघडले की नो शीतल, जस्ट फोकस ऑन हुज प्रॉब्लेम इज बीइंग सॉल्व्ड.